वैष्णवी हगवणे यांची आत्महत्येची कथा ही पुण्यातील मुळशी तालुक्यातील भुकूम येथील एक हृदयद्रावक घटना आहे. वैष्णवी जी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून. तिने 16 मे 2025 रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. वैष्णवीचे वडील आनंद साहेबराव कसपटे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे, ज्यात त्यांनी वैष्णवी आणि शशांक यांच्या प्रेमसंबंधाचा उल्लेख केला आहे. तसेच वैष्णवीच्या सासरकडील लोकांकडून मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणातील आरोपी म्हणून पती शशांक राजेंद्र हगवणे, सासू लता राजेंद्र हगवणे, नणंद करिश्मा राजेंद्र हगवणे यांना अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत, जसे की वैष्णवीची हत्या आहे की आत्महत्या, आणि हगवणे कुटुंबातील लोकांकडून वैष्णवीला होणारा त्रास किती गंभीर होता. वैष्णवीच्या निधनानंतर तिचे बाळ तिच्या कुटुंबियाकडे कसे पोहोचले याबाबत देखील माहिती समोर येत आहे. वैष्णवीच्या आत्महत्येची ही कथा एक गंभीर सामाजिक समस्या उघड करते, जी हुंडा आणि सासरकडील छळ यांसारख्या समस्यावर प्रकाश टाकते. बाप शेतकरी, लेकीचे प्रेमसंबंध समजताच वैष्णवी हगवणे शशांकच्या लव्ह मॅरेजची दुर्दैवी कहाणी काय. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण सध्या चांगलेच चर्चेत आहेत. तिने लव्ह मॅरेज केले होते, मात्र सासरच्या मंडळीकडून तिचा अमानुष छळ केला जात होता. पुण्यातील वैष्णवी हगवणे या तरुण विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणाची राज्यात एकच खळबळ उडाली. वैष्णवी हिच्या लग्नात घरच्यांनी भरभक्कम हुंडा दिलेला असला तरी सासरच्यांकडून तिचा छळ चालू होता. त्यामुळे तिने आत्महत्या केल्याचे म्हटले जात आहे. तर आमच्या वैष्णवीने आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आली आहे, असा दावा तिच्या कुटुंबियांनी केला आहे. असे असतानाच आता वैष्णवी आणि तिचा पती शशांक यांच्या प्रेमविवाहाची माहिती समोर येत आहे. शेतकरी बापाने हुंड्यात एक फॉर्च्युनर आणि 51 तोळे सोनं तसेच चांदीची भांडी दिली. प्रेमविवाह असला तरी त्यांनी मोठ्या थाटामाटात लग्न केलं होतं. या शाही लग्नाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील हजेरी लावली होती. या लग्नाचे काही फोटो वैष्णवी शशांक यांनी सोशल मीडियावर अपलोड केले होते. मात्र तिचा नवरा आणि सासरच्या लोकांच्या जाचाला कंटाळून वैष्णवीने स्वतःला संपून टाकले आहे. दीर आणि सासरा सध्या फरार होता, पण त्यांनाही पोलिसांनी अटक केली आहे. वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिच्या माहेरच्या लोकांनी पोलिसात तक्रार केली आहे. तक्रारीनंतर पोलिसांनी शशांक आणि तिची सासू तसेच वैष्णवीची नणंद यांना अटक केली आहे. या तिघांना अटक केली आहे. तर वैष्णवीचा दीर आणि सासरा फरार होते, तेही आता पोलिसांच्या ताब्यात आहे. वैष्णवीच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीत अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. विशेष म्हणजे वैष्णवीच्या प्रेमविवाहाचे उल्लेख यांनी त्यात केला आहे. वैष्णवीचे वडील आनंद साहेबराव कसपटे यांनी पोलीस तक्रार दिली आहे. या तक्रारीत त्यांनी वैष्णवी आणि शशांक यांच्या प्रेमसंबंधाचा उल्लेख केला आहे. मी शेतीचा व्यवसाय करतो. माझी मुलगी वैष्णवी व भुकूम येथील शशांक हगवणे यांच्यामध्ये प्रेमसंबंध असल्याचे मला माहीत झाले होते, असे दाखल तक्रारी नोंदवलेले आहे. नातेवाईकांकडे विचारणा केली. तसेच वैष्णवीचे लग्न लावून देण्यासाठी त्यांनी काय केलं. प्रेमसंबंधाबाबत माहिती झाल्यामुळे मी हगवणे कुटुंब याबाबत आमच्या नातेवाईकांकडे विचारणा केली. मुलाचे चारित्र्य, स्वभाव पाहिला. तसेच हगवणे कुटुंबीय सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये नावाजलेले असल्याचे मी वैष्णवी व शशांक यांच्या लग्नाबाबत विचार केला आणि लग्न लावून दिले.
असेही आनंद कसपटे यांनी सांगितले आहे. सासरच्या मंडळीकडून आपला अमानुष छळ केला जातो याबद्दल वैष्णवी यांनी आपल्या मैत्रिणीशी हितगुज केली होती. आपण सगळ्यांना विरोध करून लग्न केलं, पण हीच आपली चूक झाल्याचं वैष्णवीने मैत्रिणीला सांगितलं होतं. वैष्णवीने आपल्या मैत्रिणीसोबत चॅट केली आहे. त्या चॅट दरम्यान तिने व्हॉइस मेसेज पाठवले आहे. तेच व्हॉइस मेसेजची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यांच्यात नेमकं संभाषण काय झालं ते आपण सविस्तर जाणून घेऊया. वैष्णवी व्हॉइस मेसेजमध्ये काय काय म्हणाली. वैष्णवी मला म्हणते आता तुझी इकडे सगळीकडे बदनामी करते. वैष्णवीची नणंद बोलते तू जे केलं आहेस किंवा नाही केलंस म्हणजे इकडे वाकड्याला तुझ्या सगळ्या मैत्रिणींना सांगते की तू कसली घाणेरडी आहे, घरच्यांचं वाटोळं करते, पती शशांकसोबत तू कधी लॉयल नव्हतीस, असं तसं म्हणे, तू फालतू आहेस, घाणेरडी आहेस, घाण शिवाय द्यायला लागली, पप्पा मम्मींना काही बोलायला लागली, नुसतं अगं काय सांगू तुला, पप्पा बसले होते म्हणून मला तुझ्याशी बोलता आलं नाही, वैष्णवी मला मारताना तुझे दाजी वैष्णवीचा पती बघत होते, त्यानंतर त्यांनी माझ्यावर हात उचलला, हेही त्यांना खरं वाटलेलं आहे. त्यामुळे मी आता ठरवलं आहे की मी त्या माणसाला डिवोर्स देणार आहे. मी पप्पांना सांगितले आहे. पप्पा म्हणाले की आपण त्यावर विचार करूया. वैष्णवी माझा नवरा माझ्या बाजूने नाहीये या गोष्टींचं खूप वाईट वाटतं. मी त्या घरात गेली सगळ्यांना विरोध करून गेली ही माझी मोठी चूक झाली. वैष्णवी सगळं बोलण्याच्या आणि समजण्याच्या पलीकडे गेलं आहे. तुला ही छोटी गोष्ट वाटते का? असं मी माझ्या आयुष्यात कधी विचारही केला नव्हता. अशा या सासरच्या लोकांना कंटाळून वैष्णवीने आत्महत्या केली आहे.